मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज चालले मी हळदी कुंकाला. काल एका ठिकाणी जाऊन आलो, आज एका ठिकाणी जाणार आहे. पूर्ण ब्लॉग तुम्हाला एक सोबत टाकते. चला जाऊन येतो. हळदी कुंकू घेतल्यावर फिरायला पण जाणार आहे, दाखवते तुम्हाला गेले जर तर. चला एका ठिकाणी हळदी कुंकू आहे, तर अशी रेडी झाले मी. कशी दिसते? छान दिसते ना. स्क्रबने जास्तच इफेक्ट आलाय जरा चेहऱ्यावर, छान दिसतोय तजेलदार. चला हळदी कुंकू घेऊन येते मी. तिथं शूटिंग यासाठी घेत नाही की शूटिंगसाठी लेडीज कम्फर्टेबल नसतात. चला येते मी हळदी कुंकू घेऊन. गेलते मी. उद्या आमचं सगळ्या मैत्रिणींचं सामूहिक हळदी कुंकू, म्हणजे फक्त ठेवलं सामूहिक, जिन्नस सगळे आपण आपलेच वाटणारे. कारण सगळ्यांनी पैसे काउंट करायला आणि याला खूप लागलं ते, त्याच्यामुळे तसं नाही केलं. आम्ही सोपी पद्धत वापरली. आम्ही आपले जिन्नस आणले आणि वाटणारे. फक्त नाश्ता एकत्र काउंट करून वडापाव मागवले आम्ही. तुम्हाला पाहायला भेटेनच समोर ब्लॉगमध्ये. आणि मी काय काय आणलं वाटण्यासाठी ते पण मी दाखवते. काही माझ्याकडं घरात अगोदर होतं, काही मी आणलं. आणि ही येताना आरूला हरबूट खायचा होता, तर हरबूट आणला आणि बसलो आता खात. तुम्हाला दाखवते माझ्या वस्तू काय काय आणलेल्या. हे लॅक्मेचा आयकॉनिक काजळ आणि छान. हे एक डिझाईन आहे ना, बटरफ्लायची एक डिझाईन आहे. अजून ही एक डिझाईन आणली. 3-4 डिझाईन. ही एक डिझाईन आहे. व्यासलीन चांगलं पण वाटतं हो, छान आहे. छान आहे. 10 रुपयाला भेटते ना दुकानात. हे पाहिली मी सोनीबाईची, छान आहे पर्स. हे साड्या ठेवायच्या पिशव्या. किती साड्या बसते नाही म्हणे याच्यात? 25 बसते. छान आहे, धूळ बिळ लागत नाही साड्याला. हे बघा ताई, हे काही आहे ना माझ्याकडं मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे बाऊल येतं, बरेचसे येतं हे. तर हे काय वाटणार आहे. आणि क्लचर काय आणले मी, मोठी साईज आहे क्लचरची पण. काय क्लचर आणले वाटायला. पिंक साडी, माझी साडीवर खूप सुट होतं वरचं. आणि हे काय असे बॉक्स आणले, एक काढून ही साईज आहे बॉक्सची. काही बॉक्स आणले आणि काही हे आणलं चहा गाळणची चाळणी. आणि काही मला काल आलेले चाळणी, रुमाल आणि काय हे दिवा. काही जे पण वाटणार आहे, आता घरात आहे दिवा वगैरे पितळाचा, तर हे काही लावण्यात येणार नाही. एवढं सगळं सामान 5 डझन येते. हे पण बरेचसे 20-22 येतं. आणि हे डझन भरे, हे पण डझन भरे. आणि चाळण्या पण डझन भरे. लेअर पण छान आहे. 3 लेअर आहे पर्सला. पैशाच्या मानाने एकदम वर्थ आहे. मला पण आणायची नेक्स्ट टाइम. मी कलर चेंज आणून, फक्त पॅटर्न ह्याचं आणून. लहान यायला आणली ना त्यावेळेसच घ्यायची होती मला, पण थोडा मनी इश्यू होता त्यावेळेस. खूप छान आहे हो. कप्पे पण मोठले. आता तर इथं बघितले मी. थांबा मी देते तुम्हाला. थांबा कप्पे उघडून दाखवतो तुम्हाला. 3 मोठे मोठे रक्काने आहे चांगले. हे पण छोटं छान. पैसे काही ठेवायण्यासाठी इथं पण आहे. मस्त आहे पर्स, मला खूप आवडली. माझी काजल पेन्सिल मस्त आणली ना, यूज करून दाखवतो तुम्हाला आता. बघू. हे बघ कानातले छान आहे ना. चांगली शॉपिंग केली मग संक्रांतीच्या निमित्ताने. एक्सपर्ट आहे.
हळदी कुंकाच्या हो, संक्रांतीची तर झाली. छान वाटलं एवढ्यानीच इफेक्ट. हा छान आहे ना. मी लॅक्मेच वापरते, दुसरं नाही वापरत कोणचंच काजळ. आपल्या डोळ्याला जे सहन होतं ते वापरायचं. छान वाटायला ना. हम्म. मेकअपनी फरकच पडतो पण थोडासा. एकदम बेस्ट. आपण यूज नाही करत ना हो. थोपा थोपी. ते आपल्याला नाही ना ते आदत काय म्हणते त्याला? लॅक्मेचं आहे, छान आहे. सकाळी सकाळी माझ्या पाठीमाग खूप लोड असतो, त्याच्यामुळं मी आहे ना शेंगदाणे भाजून ठेवायले. हे बघ दिसले ना, घरचे शेंगदाणे आमच्या भाजून ठेवते. सकाळी सकाळी भाज्या बनवायला जरा इझी जातं मग मला. ट्रायपॉटला आरुनी तोडून टाकलं आणि झालं असं. तोच बाड्या मुश्किलने घेतला होता मी. तुम्हाला माहिती मिडल क्लास फॅमिली असली की कसं तडजोड करावं लागते सगळ्या गोष्टी. तोच बाड्या मुश्किलने घेतला होता. आता केव्हा घेणं होईल देव जाणे. आता मी आहे ना तसा नाही घेणार, रिंग लाईटचा घेईन, म्हणजे थोडं असं ब्राईटनेस पण येईन व्हिडिओमध्ये. घेतलं तर आता ते केव्हा घेणं होईल माहीत नाही. सकाळी सकाळी आहे ना मग भाज्या काही पण असं वालाच्या शेंगा, काही पण असं सुक्या भाज्या ज्याला केल्या ना, थोडंसं दाण्याचं कूट टाकलं की भाजी होऊन जाते सकाळी सकाळी. इथं कणिक पण मळून ठेवलं. सकाळी मस्त डोसे बनवले होते, आता एवढंच उरलं ते. आलूची चटणी छान झाली होती. पुदिना, थोडीशी साखर ते टाकून बनवली होती मी. पुदिन्यामुळे एकदमच छान टेस्ट आली होती त्याला. छान झाला होता डोसा पण. डोशामध्ये आहे ना, मी शुभ जिंदगी तिचं एक चॅनल पाहते ना, तर ती डोशामध्ये आहे ना म्हणजे आपलं खायचं नारळ नसतं का, ती घालती ते काढताना. तर मी पण आज टाकून पाहिलं, ते एकदम सॉफ्ट झाले होते, छान झाले होते. म्हणजे मिरे पण मला भाजून घ्यायचे मिरेपूड तयार करण्यासाठी. तर मी आणलं तर वेगळं वेगळं होतं, पण मसाले भात वगैरे करण्यासाठी ना सगळं एकत्र करून ठेवलं. आता परत मला काही मिरे यातली वेचून काढावं लागेल, कारण टोमॅटो सॉसमध्ये ना मिरेपूड, धनेपूड, जिरापूड एकदमच भारी लागते बघा. ताई मिक्सर उघडले इतकं स्ट्रॉंग फ्लेवर आला ना, चाळून घ्यावं लागणार आहे. पण याला कमी गॅसवर शेंगदाणे सुद्धा भाजले. कमी गॅसवर भाजले ना शेंगदाणे मस्त टेस्टिंग, साबुदाण्याला, सुक्या भाज्यांना छान लागतं मग. आणि ही आपली मिरेपूड यात भरून ठेवली आहे मी. याला असं पॅक करून ठेवते घरच्या घरी. असंच मी मिरेपूड, जिरेपूड, धनेपूड सगळं बनवत असते घरीच, कारण घरच्या याचा फ्लेवर आहे ना जरा छान येतो विकतच्यापेक्षा. 7-8 गाडे आहे ना मी याच्यात जायफळ उगाळून घेतलं, थोडीशी हळदी, थोडंसं बेसन पीठ, आणि याचा पॅक बनवून मी आता लावणार आहे. वाटीत काढून घेते याला. घरगुती पॅक. उद्या आमचं हळदी कुंकू आहे ना त्याच्यामुळं. आणि हा परीघ आहे ना माझ्या आजोबांनी आणलेला आहे. आता माझे आजोबा तर नाही आहे, पण त्यांची आठवण म्हणून तो माझ्याकडे राहिला आहे आता. म्हणजे मला आहे ना टीनेजमध्ये रिअल जे चंदनाचं लाकूड राहायचं ना ते मी लावायचे फेसवर उगाळून. तर मग असं फरशीवर याच्यावर ते उगाळायचं नाही चांगलं. मग बाबा प्रत्येक वर्षी ठरलेलं होतं आजीचं आणि आजोबाचं, प्रत्येक वर्षी ते पंढरपूरला जायचे. तर मग बाबाला सांगितलेलं होतं की मला हे आणा, तर त्यांनी मला हे आणून दिलं होतं. त्यांची आठवण तेवढी आहे बाबा माझ्याकडे सांभाळून. चला मी हा पॅक लावते. आणि ज्यांना पण पिगमेंटेशनचा त्रास असेल ना, इथं हे काय म्हणतात त्याला, आपलं बटरफ्लाय तयार होतो नाकापासून असा वाम, तर त्यांच्यासाठी जायफळ आणि बेसन पीठ, हळदी, अँटीबायोटिक आहे हळदी पण, बेसन पण आपलं घरगुतीच आहे. त्याच्यामुळं हा तुम्ही लावून बघा, तुम्हाला 5-6 महिन्यात रिझल्ट नक्की येईल. आता प्राचीचीच मुलतानी मातीची वाटी घेतली आहे, त्यातच काढून घेतलं. लवंग ठेवली आहे मी तोंडात. ते मिरे आता मिक्सरमधून काढले ना, त्यात लवंग होती. मला आवडती लवंग. दालचिनी तर खूप छान आहे तोंडात ठेवणं. बेली फॅटसाठी खूप इफेक्टिव्ह आहे.
वाव किती छान दिसते ना हे. मुलतानी मातीमुळे अजूनच छान गाढ तयार झालं ते. हे बघा. चला आता बाकीचे सगळ्या मैत्रिणी तर फेशियल वगैरे करून आले, पण आता मला प्रेग्नेन्सीमुळं जमत नाही थ्रेडिंग वगैरे काही पण. त्याच्यामुळं मी आपलं घरगुतीच वापरते आता. लावताना मेसी दिसतं हे, पण त्याचा इफेक्टही तितकाच छान आहे. कारण तुम्ही बघता माझा चेहरा, नेहमी मी फक्त थोडीशी लिपस्टिक लावते तरी पण चेहरा एकदम असा वाटतो कधी कधी की आता पण असं वाटायला की इथं मेकअपच आहे ना, शायनिंग करतो ना. तर माझं जे काय म्हणते गुपित तेच आहे की मी घरगुती प्रोडक्ट जास्तीत जास्त यूज करते. आयुर्वेदिक. केसांना पण मला बरेच जण विचारत राहते नेहमी की तुमचे वाढते जाड आहे आणि कसं काय एवढे सुंदर आहे. तर मी त्यांना तेच सांगते की मी शिकाखाई, रिठा, आपलं नागरमोथा, अजून शिकाखाई, रिठा, आवळा, त्याचं सगळ्याचं मिक्सरमधून काढून चाळून ठेवलेले बऱ्याच दिवसांनी एवढा एवढा डब्बा. तर प्रत्येक मैला जेव्हा पण आपण मेहंदी लावतो ना, त्यात मी ते एवढं एवढं झाकण टाकत असते आणि तेच लावते. तर ते हळूहळू हळूहळू इफेक्ट इतका छान झालाय ना, केस पण छान झाली. चला मी लावून घेते. छान वाटलं ना. धुतल्यावर तुम्हाला इफेक्ट दाखवते. कुठ पण माझा काढून झालाय, छान असा काढलाय. हे मस्त आहे ना. आता एका भरणीत भरून ठेवते, मस्त कोरड्या भरणीत. उद्याच्या हळदी कुंकासाठी तिळगुळ पण आहे भरपूर असं. चांगलं आहे एवढं, बस पुरून जातं एवढं. चल ना, चिकनसाठी मसाला भाजणं, कांदा, डाळ, थोडेसे धने, एक मिरा, काय तेजपत्ता, दालचिनी सगळंच टाकले. थोडं थोडं खोबऱ्याचं किस करून टाकलं, मिक्सरमधून काढून टाकलं, त्याच्यामध्ये असं दिसायला. आता हे ड्राय झालं, मस्त धुवून येते. बघा ताईंनो इफेक्ट कसा आला, छान वाटायला ना. तरी मी साबणीने वॉश नाही केलं, फक्त असं नॉर्मली पाण्याने वॉश केलं. छान वाटायला ना, मस्त वाटायला, सपल वाटायला, सॉफ्ट स्किन लागले. मस्त चिकनची भाजी रेडी झाली. मस्त तरी पण आली. मी आमची आलूची भाजी दाखवतो तुम्हाला. त्या आरूसाठी मॅगी टाकली, छोट्या डब्यातच टाकत असते मी, मला लई कंटाळा येतो बघून. बरं त्याच मसाल्यात एक आलू कापून आलूची भाजी केली. 10 मिनटं बाकी आहे. रोज ह्या वेळेला मला प्राचीच्या वेण्या घालायला बसावं लागतं, पण आज गुरुवार असल्यामुळं ती एक वेणी घालणार आहे. टिफिन भरून देते तोपर्यंत. आणि तिची सायकल लावलेली राहते पप्पाच्या इकडं, तर ती सायकल आणून देते तिला. करडीची भाजी घेतली होती मी काल, घाई एकच जुडी निसली आणि दोघापुरती केली. तर पोळ्या थंड्या होण्यासाठी ठेवल्यानंतर त्या डब्यात ठेवायच्या. तर हिचा टिफिन भरून इंजेक्शन दिलं ना, इतका हात दुखायला, असं नाही करता येईल ना असं नाही करता येईल. आणि मला झोप येते डाक्याच हातावर. तर इतकं परेशानी झाली मला, रात्रभर झोप नाही, तरी सकाळी उठावंच लागतं. 12:30-1 पर्यंत आरू झोपत नाही, तिने मला परेशान करून टाकलं. आता घरात त्यांचे धुवायचे कपडे, इथं भांडे, इतका पसारा पडलेला आहे ना. अंगावर घ्यायचे कपडे सगळ्यांचे पडलेले असते, कोणीच उचलून जात नाही, कारण खूप सकाळी जाते. ते पण 6:30ला जाते, ही 7ला जाते. सगळे अंथरून तसेच असते दोघांचे. सकाळी सकाळी 1 घंटा पुढची रूम आवरायला जातो मला, इतका पसारा असतो त्या रूममध्ये. आरू पण 12-1 पर्यंत जागी असती ना, मग डोसा बनवून दे मम्मी, पाणी दे मम्मी, सुसू आली मम्मी, 12-1 पर्यंत तिचं चालूच राहतं. तर इतका पसारा झालेला आहे पुढच्या रूममध्ये पण. चला आता आवरावं लागेल. आता आवरायचं मूडच नाही सध्या, तर अर्धा 1 घंटा पडते मी, कारण माझी झोपच नाही झालेली आज. बाजूनी पाणी, डोश्याची प्लेट, कुकर, सारा पसारा असा पडलेला राहतो. घेतला आता रांगोळी काढायची आम्हाला. आता ती रांगोळी काढायली तर स्टेज बसवायली. आरू इकडे बघ. आरू पण छान तयार झाली. काही नाही, पार्लरमध्ये जाऊन करून आले हेअरस्टाईल. आता मी घरीच
प्राचीकून ट्राय करते, नाही तर सिम्पलवाले जसं होईल तसं करते. गजरे पण सचिन भाऊने आणून दिले. आता रेडी व्हायचंच आहे फक्त. कसा झाला ताईंनो मेकअप? कमेंटमध्ये कळवा मेकअप कसा झाला. आणि त्यांचे आत्ता शर्ट आले, फ्लिपकार्टून ऑर्डर केले होते 2. 350 मध्ये 2 आहे. डेली यूजसाठी छान आहे. रिव्ह्यू पण लागले ना. आम्ही अजून हळदी कुंकाचं ताट पण नाही तयार केलं, आता तयार करायलो. चला घेतो तयार करून. 2 रील काढून म्हटले होते मेकअप झाल्यावर. तर आता काय हळदी कुंकालाच लागावं लागतं वाटतं. मला सगळ्यांची लुक दाखवते. इथं असं थोडं सजावटीचं सामान पण ठेवलं मस्त. इथं तिळगुळ, फुलं हे आणि हे वाटायला आणून ठेवलं. हा पण द्या ना थोडीशी हळदी. आम्ही भाजीचीच हळदी घेतलीये. ती कपाळाला लावायची, त्याच्यावरच भाजी बनवायची. हे पा सोनीबाईचा लूक, हे आमच्या इकडे पूजाबाईचा लूक. वा ब्युटिफुल. अजून द्या कुठे गेला सारिकान द्या बघ. चालली आमची रांगोळी काढणं. फुल आहे का? फुल आहे हो. इकडे तयारी झाली मस्त आमची. टाका सगळ्याला. या आमच्या आईचं लुक बी भारी आहे. आंबर मावशी तुम्ही बघू इकडं. आंबर मावशीच आहे का? आता जेवढ्या जणी बसले आई बाजूला बाई. तेवढ्या जणी उभा राहा. मीराबाई चौधरी बसले तेवढ्या जणी उभा राहा. मला द्या. तू पण लगेच मला मीरा सारिका तू विसरायला आता. वर लावलं बाई कुकू. इथं खाली लावला असं. खाली लावलं लय येते का नाक. चला आता चेहऱ्यावर लावायच्या त्या. माझा चांगला नाकावर वाढावा. आता तिळगुळाचं नाही द्या. तिळगुळाचं नाही द्या. खाऊ ना बाई असं. हे पण आम्ही असं खाऊ म्हटलं घेणंच नको मग त्याच्यामुळं. अर्चनाचा आवडतो बाऊला तिळगुळ खायचे का नाही? कण पडत आहे भाकरी पैसे. त्याच्यामुळेच कण पडत आहे भाकरी पैसे दुकान. हो तेच पण. बरे हे सगळं आलेलं त्या खुन्या. बैस मीरा आता. तिला म्हणले काही करू नको म्हणा. इकडे उभा राहा म्हणा. पुढची बस म्हणा. मी सगळ्याला द्यायचे राहिले बरं. सगळ्याला बसा. म्हणते कवची सबर करायला. सगळ्याच होऊ द्यायला. घरात नेऊन ठेवते. बायाच्या आधी तेच तेच. मग तुम्ही सगळेजण बसा. मग जा. इकडून उभा. आता सगळं आमच्यापर्यंत आम्हीच एकमेकींना हळदी कुंकू देऊन घेतलं. आता तेव्हा आमचं आम्हीच देणं चाललं आता एकमेकींना. लावून खाऊनच घेते. माझ्याकडे आहे माझ्या कलर आहे माझ्याजवळ. तिला माहिती तुम्ही घ्या मला आलेलं तुम्ही घ्या. असं करते का? मग साडीवर मी येते ते गुलाबी. मग घे. दिलं मला. नेऊन तुला आधी लवकर यायला पाहिजे.
उशीर झाला सगळे आता सगळे कधी येतील लावलं फोकस आता चालू झालं. कोण म्हणी कोण मला चालू नाही म्हणून ते फोकस असं का. बटन बंद होत सगळे मेहनत पुरी लय भारी केलं होतं त्याच्यावरती. आता माझं कामच नाही लेकराचं. लय वर झालं, लय वर. यश बाजूला सरकतो का? इथं यायचं आणि कापड रमून जातो. ठीक आहे. हे बी नाही दिलं ते बी वाटीत एकाच घेऊन जा. दूध लवकर थंड. परी रडू नको. बाहेर घरात पण येऊन जातं ते. हल्दी खूप बराचसा वेळ झाला आता संपत आलं. तर येतच आहे अजून तुरळक तुरळक चालूच आहे. ते पदर असं 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 आता सगळं निवांत झालं. आता बसलो आम्ही दूध पीत. त्यांना हात द्या. या. अरे शिट. आता हळदी कुंक समारंभ आपला समाप्त झालेला आहे असं मी जाहीर करते. चला आता आपल्या आपल्या घरी स्वयंपाक करायला. बाय बाय.